नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या महाविजनच्या या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. यासह अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्य सरकारचा मास्टर स्ट्रोक, शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभ मिळण्यास सुरुवात झाली. नवीन पीक कर्ज एका दिवसात मिळणार. राज्यभरात गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना अधिक वेग येणार. मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, यंत्रणांना आदेशही दिले. मुंबईकरांकडून मेट्रो प्रवासाला जोरदार प्रतिसाद. 30 कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. मुख्यमंत्र्यांनी मानले आभार. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्मारकाचं भूमिपूजन स्मारक प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऍक्शन मोडवर. सकाळी 7 वाजताच जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवांचा आढावा घेतला. बीडकरांना नवा विश्वास दिला. पहिली बातमी आहे बळीराजाला दिलासा देणारी. निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी कायमच आर्थिक संकटात असतात. या दुष्टचक्रातून बळीराजाला कायमचं बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवायला सुरुवात केली आहे. या योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 16,96,000 शेतकरी कर्जमुक्त होत आहेत. या माध्यमातून 13,600 कोटी रुपयांची थेट कर्जमाफी दिली जाते. विशेष म्हणजे या पहिल्या यादीत मराठवाड्याचा वाटा सर्वात मोठा आहे. या योजनेत केवळ कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्याला तात्काळ पुन्हा उभं राहण्याची ताकद सुद्धा मिळते. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. कर्जमाफीनंतर अवघ्या एका दिवसात नवीन कर्ज मिळणार. हो, हे खरंय. एरवी कोणतीही कर्जमाफी झाली तरी नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांचा कूलिंग ऑफ पिरियड असतो. यासाठी बँका अनेक महिने किंवा चक्क 1 वर्ष वाट पाहायला लावतात. पण या योजनेत शासनानं एक मास्टर स्ट्रोक लगावलाय. सहकार आयुक्तांनी सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिलेत की या कर्जमाफीनंतर हा कूलिंग ऑफ पिरियड फक्त एका दिवसाचा असेल. म्हणजेच शेतकऱ्यानं आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन स्वतःचं आधार प्रमाणीकरण पूर्ण केले, त्याची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली की त्याला अवघ्या एका दिवसात नवीन पीक कर्ज मिळू शकेल. ही या संपूर्ण योजनेची सर्वात मोठी आणि क्रांतिकारी जमेची बाजू मानली जाते. आता यासाठी शेतकऱ्यांना नेमकं काय करायचंय? पहिलं म्हणजे सेवा केंद्रात जा. यादीत नाव आल्यास आपलं आधार कार्ड घ्या आणि त्वरित जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र इथे जा. दुसरं म्हणजे ॲग्रीस्टॅक आयडी. या प्रक्रियेसाठी फार्मर आयडी म्हणजेच ॲग्रीस्टॅक आयडी असणं हे अनिवार्य आहे. तुमच्याकडे तो नसेल तर केंद्रावरच तत्काळ काढून मिळेल. रक्कम तपासा. स्क्रीनवर तुमची 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकीची मुद्दल दिसेल. ती अचूक असल्यास बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. चौथं, बेबाकी प्रमाणपत्र. प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला बेबाकी प्रमाणपत्र म्हणजेच नो ड्यूज सर्टिफिकेट मिळेल आणि नवीन कर्जाचा मार्ग खुला होईल. एकंदरीतच जुनं कर्ज माफ आणि लगेच दुसऱ्या दिवशी नवीन कर्ज हा निर्णय कृषी क्षेत्रासाठी संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तर आहेच, पण सरकारचे ते आभारही मानतायत. आता बातमी आहे सर्वसामान्यांच्या हक्काच्या घरासंदर्भातली. राज्यभरात सामान्य माणसाचं घराचं स्वप्न लवकर पूर्ण करण्यासाठी राज्यात विविध गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या सर्व कामांना अधिक गती देऊन प्रकल्प दर्जेदार पद्धतीनं तत्परतेनं पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. गृहनिर्माण विभागाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर योजनांअंतर्गत उपलब्ध गृहसाठ्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. गृहनिर्माण प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक वेगवान करण्यात यावी, जेणेकरून विहित कालावधीत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन घरांचं वितरण नागरिकांना करण्यास सुरुवात होईल. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याला प्राधान्य देत नियमानुसार प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. आता बातमी आहे मुंबई मेट्रो संदर्भातली. वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला मुंबईकरांकडून प्रतिसाद वाढतोय.
MMRDA संचलित मेट्रो नेटवर्कनं 30 कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय. MMRDAच्या मेट्रो मार्गिका 2A म्हणजेच दहिसर पूर्व अंधेरी पश्चिम, मार्गिका 7 दहिसर पूर्व गुंदवली, मार्गिका 2B टप्पा 1 डायमंड गार्डन मंडाळे आणि मार्गिका 9 टप्पा 1 दहिसर पूर्व काशीगाव या 4 मार्गिकांवर मिळून हा टप्पा पूर्ण झालाय. विशेष म्हणजे शेवटचे 5 कोटी प्रवासी हे अवघ्या 179 दिवसात नोंदवण्यात आलेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलंय आणि मुंबईकरांचे आभारही मानलेत. 30 कोटी प्रवाशांनी केलेला प्रवास हा केवळ एक आकडा नाही, तर मुंबईकरांनी आधुनिक, कार्यक्षम आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर व्यक्त केलेला हा विश्वास आहे. त्यामुळे मुंबईकरांना मी धन्यवाद देतो. त्यांनी या जलद, सुरक्षित आणि स्वच्छ प्रवासाची जाणीवपूर्वक निवड केली आहे. या कालावधीत सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या 2.70 लाखांवरून 2.79 लाखांपर्यंत पोहोचली असून त्यात सुमारे 3.33% वाढ झाली आहे. मुंबईतील चिरागनगर घाटकोपर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं. यावेळी प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध स्तरांवर काम करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. घाटकोपर मधील चिराग नगर ही अण्णाभाऊंची कर्मभूमी आहे आणि आज त्याच कर्मभूमीत हे स्मारक आणि प्रशिक्षण संस्था उभी राहते. याचा आपल्या सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे. आपण अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करतो, पण आजचं भूमिपूजन हे केवळ एका वास्तूचं नाही, तर अण्णाभाऊंच्या विचारांचं बीज रोवण्याचं आहे. अशा प्रकारचा आनंद आज आपल्या सगळ्यांमध्ये आहे. हे स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं, स्वाभिमानाचं तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. अण्णाभाऊंचं कार्य, साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं आहे असंही ते म्हणाले. कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाटांसह इतर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. आता बातमी आहे सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्याची. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रात्री उशिरापर्यंत बीडमधल्या प्रशासनाशी विकास कामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर सकाळी 7 वाजताच उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ऍक्शन मोडनी त्यांनी खऱ्या अर्थानं बीडचं पालकत्व स्वीकारलं असल्याची भावना बीडकरांच्या मनात दाटून आली. या दौऱ्यामुळे सुनेत्रा पवार यांनी केवळ पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली नाही, तर ती कृतीशील आणि परिणामकारक पद्धतीनं पार पाडण्यास सुरुवात केली असल्याची भावना बीडकरांनी व्यक्त केली. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.